गुड मॉर्निंग सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज सकाळी आम्ही दवाखान्यात जायचं ठरवलं होतं. सुवीरला डॉक्टरांकडे दाखवायचं होतं. त्याचा काही ताप कमी होत नव्हता म्हणून सकाळपासूनच आवरावर सुरू केली. सगळं आवरून आम्ही तयार होतो तोपर्यंत पाऊस आला. मग पाऊस गेल्यावर जायचं म्हणलं तोपर्यंत सुवीर झोपला. परत 1 तास थांबलो आणि असं परत आवरून जायला निघालो होतो. असं आवरून निघालो तेवढ्यात पाऊस आला आणि पाऊस मोठा चालू झाला होता. त्यामुळे जरा थांबलो. तोपर्यंत मग सुवीर झोपलाय तोपर्यंत मग शेंगदाणं भाजून घ्यावं म्हणलं, कारण त्याचे लाडू संपले होते. मग टिफिनला लाडू द्यायला लागतात. मग आज शेंगदाण्याचे भाजून घेतले. त्याच्या आधी आज सकाळी माझं आवरून असं देवपूजा करून घेतली होती. आज आहे शनिवार. मग आज करायचे होते शाबू वडे आणि मग शाबू वड्यासाठी करायची होती अशी चटणी. पण शेंगदाण्याची चटणी काय गेल्या वेळी आवडली नाही, त्यामुळे अशी कोशिंबीरसारखी चटणी करायची होती. आधी ककडी किसून घेतली, त्यामध्ये दही घातलं आणि बारीक मिरच्या चिरून घातल्या आणि थोडंसं मीठ आणि ते सगळं एकत्र असं मिक्स केलं. त्यानंतर असे शाबू वडे तयार करून तळायला घेतले. नंतर आम्ही सगळ्यांनी शाबू वडे खाल्ले. परत सुवीला सुद्धा चालला आणि परत मग आम्ही निघालो दवाखान्यात जायला. आणि जाताना मग आम्हाला आज दळपसुद्धा ठेवायचं होतं. सुवीरच्या बाबांना आज सुट्टी आहे, मग दळप आजच ठेवायचं असतं. नाही, एरवी वेळ मिळत नाही, कारण आमच्या इकडे सकाळी ठेवलं की संध्याकाळीच मिळतं. मग आज दळायला ठेवायचं होतं. मग दळप ठेवलं आणि आम्ही निघालो असं दवाखान्यात जायला. पाऊस आधी येऊन गेला होता, त्यामुळे सगळीकडे असं ओलं होतं. थोड्या वेळाने बारीक पाऊस यायला चालू झाला होता आणि आम्ही गडबडीत आज छत्री विसरून आलो होतो, कारण उशीर झाला होता. आणि तेवढ्यात अशा ट्रॅफिक पण मध्येच लागला होता. आणि गेल्यावर कळलं की डॉक्टर यायला अजून 1 तास उशीर आहे, म्हणून असं तिथे बसलो. परत डॉक्टर आल्यावर आमचा नंबर आला. मग आम्ही दवाखान्यात सुवीला दाखवलं, औषध घेतले. वाटेत मग अशा भाज्या दिसल्यावर मग आठवड्याभराच्या भाज्या आणि काय खायला घेतलं. सुवीरच्या बाबांना भूक लागली होती म्हणून त्यांना खायला दिलं आणि मग फ्रीजमध्ये अशा भाज्या लावायला संध्याकाळी घेतल्या होत्या. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.